Okay, guys, good evening. Start today's session. Basically, we are today focusing on synchronous and asynchronous function. Okay. First of all, understand what is asynchronous and synchronous. I hope you heard about what is single thread and multi-thread. काय idea आहे कोणाला? What is single thread, multi-thread? जर माहित असेल तर chat मध्ये सिंपल स्मॉल मध्ये डेफिनेशन द्या. सिंगल थ्रेड, मल्टी-थ्रेड. तोपर्यंत मी फोल्डर क्रिएट करून घेतो. ओके, वी आर reach advanced to level of coding. Okay, let me create 2.js. Synchronous and asynchronous. Hmm. ठीक है. If you don't know, let me tell you. Single thread means that program can do only one task at a time. Exactly, perfect answer. Let me make sure copy this, paste here, and obviously, multi-thread is nothing but at a time, single time, more than or parallelly work more than one function. Okay, that is the multi-thread. Single thread definition हे जे सिद्धी सांगितली, this is exactly correct. एक टाइमला जो कंपायलर आहे ना आणि जो मशीन आहे तो एकच प्रोग्राम रन करतो सिंक्रोनसली. ऑब्विसली सगळे कंपायलर एका टाइमला एकच प्रोसेस करू शकतात, पण असं असं चालून चालणार नाही असं होऊन. कसं आहे, कारण का असतंय, आता एक एक एपीआय वगैरे तुम्ही फेच करतात बॅकएंड का. आता समजा 100 इमेजेस असलेलं अं, एक गॅलरीचं डेटा बॅकएंड कडनं तुम्ही घेताय, 100 इमेज असलेलं एक पेज, तो बॅकएंड कडनं यायला फेच व्हायला फ्रंट एंड वर. आता तुम्हाला ते 100 इमेज फेच व्हायला ऍटलीस्ट 2 मिनिट्स तर लागेल. 2 मिनिट्स समजा की 10-20 सेकंड तर लागेल. 20 सेकंड पर्यंत तुमचं कोड थांबायला पाहिजे का, पुढे नको जायला पाहिजे. म्हणजे एका टायमाला एकच टास्क करत असेल तर त्या कोड एक्झिक्युशन करायला 20 मिनिट लागलं. मग 20 सेकंड थांबून परत पुढच्या कोडला 10 सेकंड, 20 सेकंड असं टाइम थांबत जर गेलं तर आपलं काम कसं चालणार वेबसाईट मध्ये. आपल्या वेबसाईट मध्ये हजारो एपीआय असतात. 1000 मध्ये सेकंड मध्ये चाललं तरी मग किती मिनिटामध्ये वेबसाईट लोड व्हायला मिनिट लागतो. असं असं बघितलंय का कुठं तुम्ही, एक 2-2, 3-3 मिनिट एक वेबसाईट लोड होते आता सध्या तर मार्केटमध्ये. फर्स्ट होत होतं, कारण फर्स्ट टेक्नॉलॉजी तसं नव्हतं. टेक्नॉलॉजी मध्ये थोडं डिफरंट होते, पेजेस वगैरे लोड व्हायला वगैरे. आता असं नाही, आता रिॲक्ट वगैरे आले, मग अँग्युलर, रिॲक्ट, नोड जीएस बॅकएंडला, डेटाबेस मंगोडीबी असे आले. आता काय क्विकली सेकंदामध्ये वेबसाईट ओपन होतो. कोणताही वेबसाईट युट्यूब चेक करा, किती युट्यूब मध्ये डेटा असेल तरी क्विकली ओपन. अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिलियनो मध्ये त्यांच्यामध्ये युजर आहेत. कसं ओपन होते एक्झॅक्टली, इव्हन लोड घेतलेलं पण कळत नाही. हाऊ हाऊ दॅट इज पॉसिबल? दॅट इज ऑल पॉसिबल विथ दिस द कन्सेप्ट मल्टी थ्रेडिंग. दॅट इज द पार्ट ऑफ, हे पण पार्ट आहे मल्टी थ्रेडिंगचं कन्सेप्ट, थोडाफार तिथे इफेक्ट टाकतो. ओके. आता आपण एकच बघू, मल्टी थ्रेडिंग, सिंगल थ्रेडिंग. असिंक्रोनस यूज करून आपण जावा स्क्रिप्ट काय आहे, सिंगल थ्रेड आहे आता सांगतो. जावा स्क्रिप्ट सिंगल थ्रेड आहे. आपण असिंक्रोनस मध्ये फंक्शन कन्वर्ट करून मल्टी थ्रेड मध्ये अचीव्ह करतो. जावा पण सिंगल थ्रेड आहे, जावा मध्ये पण मल्टी थ्रेडचा कन्सेप्ट आपण करतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण कसं कन्वर्जन होत आहे, असिंक्रोनस फंक्शन यूज करून. असिंक्रोनस फंक्शन युझिंग वी वी डू इट मल्टी थ्रेड. आय होप डेफिनेशन तर कळालं असतील. व्हॉट इज सिंगल थ्रेड, व्हॉट इज मल्टी थ्रेड, स्मॉल टाईप मध्ये. आता सिंक्रोनस म्हणजे काय? सिंक्रोनस इज वर्ड इज लाईक प्रोफेशनल, लाईक इंग्लिश मध्ये वाटते, पण सिंक्रोनस इज नथिंग बट प्रोव्हाइड लाईन बाय लाईन एक्झिक्युशन. एक लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन, फोर्थ लाईन, फिफ्थ लाईन, लाईन बाय लाईन जर एक्झिक्युशन होत असेल त्याला सिंक्रोनस, सॉरी सिंक्रोनस म्हणायचे. सिंपल. आता मी 10 लाईनचे कोड लिहिलंय, 10 लाईन वन बाय वन बाय जावा स्क्रिप्ट आणि जावा जे पण लँग्वेज आहेत सगळे सिंक्रोनसलीच काम करतात. कोणतंही असं नाही की मधलं एक थोडं स्किप करो, पुढचं रन करतंय नंतर ना ते रन करो, असं कोणतंही नाही. लाईन बाय लाईन हॅलो वर्ल्ड लिहिलं म्हणजे मला सांगायचं काय होतं,
कन्सोल डॉट लॉग लिहिला. स्टार्ट आणि कन्सोल डॉट लॉग मिडल कन्सोल डॉट लॉग एंड. आता हे एक्झिक्युशन कसं होतंय? लाईन बाय लाईन. फर्स्ट 6 लाईन एक्झिक्युशन होईल, त्यानंतर 7th लाईन एक्झिक्युशन होईल, त्यानंतर 8 लाईन एक्झिक्युशन होतो. एकदा चेक करू सिंक्रोनसली काम करते का नाही. सिंक्रोनसचं मिनिंग समजून जाईल इथे. नोड 2.js. बघा स्टार्ट मिडल एंड असं काही झालं का? याला स्किप करू, पुढचं एंडला पहिला प्रिंट करू, त्यानंतर ना मिडलला प्रिंट नाहीये. जे पण लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत जातो, हीच तर आहे सिंक्रोनस. दिस इज से सिंक्रोनस. असिंक्रोनस काय राहील? मग सर आता असिंक्रोनस म्हणजे असं राहील का? म्हणजे हा एक्झिक्युशन होतो, त्यानंतर ना ह्याच्यासाठी 1 सेकंड वेट ला घेतो, आणि हा एक्झिक्युशन होतो, ह्याच्यानंतर ना परत 1 सेकंड नंतर हा एक्झिक्युशन होतो. ही असिंक्रोनस असते का? येस, दिस इज असिंक्रोनस. असिंक्रोनस आपण कन्वर्जन करतो. म्हणजे मला काय करायचे, एका डेटाबेस मधून डेटा फेच करायचे, त्याला लागणारे 3 सेकंड. मी काय करतो, त्या फंक्शनला असिंक्रोनस फंक्शन बनवून ठेवतो. मी सांगतो तू 3 सेकंड कलेक्ट डेटा कर, तोपर्यंत मी पुढच्या प्रोग्राम रन करतो. ही कंपायलरचं काम असतं बेसिकली. असिंक्रोनस म्हणजे एका टास्कला असाइन करून दुसरा टास्क घेणे, कम्प्लीट करणे, परत ते टास्क टायमिंग ड्युरेशन संपलं असेल, तेच केलं असेल तर त्याला प्रिंट करून परत पुढचं येणे, असं काम करतोय. आता क्विकली बघू, असिंक्रोनसचे 2-3 फंक्शन आहेत, आपण चेक करूया. इनबिल्ड फंक्शन. असिंक्रोनसचे 2-3 फंक्शन आहेत. कोणते कोणते आहेत? सेट टाइम आउट. सेट टाइम आउट एक इनबिल्ड फंक्शन आहे असिंक्रोनसचं. सेट इंटरवल, क्लिअर इंटरवल, क्लिअर टाइम आउट. ही 4 फंक्शन आहेत असिंक्रोनस. काय करतात सेट टाइम आउट म्हणजे? काय करतात, मला एखादे ऑपरेशन 10 सेकंड न करायचे, 3 सेकंड न करायचे, 2 सेकंड न करायचे. आपल्या अंडरस्टँडिंग साठी मी सेट टाइम आउट वगैरे हे घेतो. पण बेसिकली आम्ही कोणत्याही गोष्टीला थांबवत नाही. ठीक आहे, प्रोग्राम मध्ये थांबून थांबून काम नाही करत आपण. आपण काय करतो, ते एपीआय फॅच होतं ना, ऑटोमॅटिकली थांबतोय, तेव्हा आपण असिंक अवेट यूज करून त्याला असिंक्रोनस फंक्शन मध्ये कन्वर्ट करून आणखी अनलाईज डेटा भेटत नाही, वेट करून डेटा कलेक्ट करून प्रिंट करतो. पण ह्याच्यामध्ये आता एपीआय वगैरे तुम्हाला अजून क्रिएट करता येत नाही. सो अंडरस्टँडिंग साठी मी हे एक्झाम्पल घेतो. हा इनबिल्ड असिंक्रोनस फंक्शन आहे. कोणी विचारले सांगायचं दीज आर लाईक इनबिल्ड असिंक्रोनस फंक्शन. याला हायर ऑर्डर फंक्शन पण म्हणतात. हायर ऑर्डर फंक्शन कशासाठी? आता सिंटॅक्स बघून घ्या. फर्स्ट सेट टाइम आउटचं कसं आहे. सेट टाइम आउट हा फंक्शन सेट टाइम आउटचा आहे, त्यामध्ये कॉलबॅक फंक्शन असतो. दिस इज सेट टाइम आउट सिंटॅक्स. इथं काय सेकंड लिहिलेलं असतं, टाइम. ही आहे सेट टाइम आउटचं सिंटॅक्स. लक्ष देऊन बघा एकदा, कळलं नसेल तर विचारा. सेम सेट इंटरवलचं काय असेल? सेट इंटरवल फंक्शन, कॉलबॅक फंक्शन, आणि ह्याच्यामध्ये पण इथं सेकंड असतो. इथं सेकंड असतो, 2 सेकंड, 3 सेकंड. 2000 मिली सेकंड मध्ये आहे बरं का, 1000 म्हणजे मिली सेकंड मध्ये. दीज आर 2 सिंटॅक्स फॉर सेट इंटरवल आणि सेट टाइम आउट. आता सेट टाइम आउट काय, सेट इंटरवल काय? सेट टाइम आउट एखाद्या गोष्टी तुम्ही 2 मिनिटांनी, 2 सेकंदाने ऑपरेशन करायचे, मग सेट टाइम आउट यूज करा. आता एखादी गोष्टी 2-2 सेकंडनी रिपीट 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 व्हायला पाहिजे, तेच गोष्टी 2-2 सेकंड, मग तेव्हा सेट इंटरव्हल करा. सेट टाइम आउट एकदाच ऑपरेशन 2 सेकंड व्हायला पाहिजे, सेट टाइम आउट. तर तेच रिपिटेशन कंटिन्युअसली 2-2 सेकंड ऑपरेशन व्हायला पाहिजे असेल तर सेट इंटरव्हल यूज करतात. एखादं एक्झाम्पल बघायचं सेट टाइम आउट सेट इंटरव्हलचं. चला बघू. सेट टाइम आउट, कॉलबॅक फंक्शन,
असं नोट्स लिहून घ्या तुम्ही वन बाय वन, जसं मी बोलतो. console.log हॅलो आफ्टर 2 सेकंड. आता 2 सेकंड नंतर ना हे आउटपुट द्या असं सांगतोय बरं का. console.log लर्निंग असिंक्रोनस, सिंग लिहितो अँड सिंग, एवढंच लिहितो. म्हणजे कळू दे लगेच तुम्हाला काय ऑपरेशन व्हायलंय कसं व्हायलं. आता हा प्रोग्रामिंगला रन करून बघतो बरं का. इथं मी काय करतो, 2 सेकंड म्हणलं ना, 2 सेकंड मिली सेकंड मध्ये 2000 होतं. आता रन करून बघू. रन करूया. node 2.js वेट करायला 1 2 बघा प्रिंट झालं. 2 सेकंड प्रिंट झाला. इफ यू नॉट ऑब्झर्व लेट वन मोर टाइम ऑब्झर्व करा. फर्स्ट ही लाईन एक्झिक्युशन होतो. ही लाईन एक्झिक्युशन होऊन 2 सेकंडने हा एक्झिक्युशन होतो. बघा, हे बघा एक्झिक्युट तर झालाय. आता 2 सेकंडने हे एक्झिक्युट होतंय. दिस इज द सिंक्रोनस फंक्शन. हा 2 सेकंड साठी वेट झाला ना. मग सर हा 2 सेकंड जर वेट, आता मी अजून एक कन्सोल डॉट लॉग करतो. ठीक आहे. दिस इज आफ्टर सेट टाइम आउट फंक्शन रिटर्न कॉल. म्हणजे ही जे आहे ना लाईन बाय लाईन एक्झिक्युशन बघितलं तर हा 22वा लाईनला आहे. म्हणजे ह्याच्या नंतर न लिहिलंय. पण हे कधी कॉल होते ते बघा. आता एकदा रन करून बघू कधी कॉल होत आहे. हे बघा, अगोदरच कॉल झाला बघा ते. आउटपुट बघा कसं आलंय. फर्स्ट दिस इज लर्निंग अँड असिंक्रोनस. हा लाईन एक्झिक्युशन झाला फर्स्ट. त्यानंतर सेट टाइम आउट झाला का प्रिंट लाईन बाय लाईन. 19वा लाईन आणि 20वा लाईन प्रिंट नाही झालं. आणि त्याला 2 सेकंड साठी तो वेटिंग मध्ये गेला. 2 सेकंड वेटिंग मध्ये गेला तर तो लगेच पुढचं एक्झिक्युशन करून घेते. झाला मल्टिपल थ्रेड टास्क, मल्टिपल टास्क. आता पुढचं तो कॉल करून लगेच प्रिंट केलं. त्यानंतर 2 सेकंड नंतर ही सापडते. 2 सेकंड झालं की त्याला प्रिंट करून दिला. दिस इज व्हॉट asynchronous function. This is how we achieve multi-threading. I hope you get it. Yes or no? Okay. What about others? Okay. Thank you. Thank you for your response. Now learn. Okay. How to use set interval. आता set interval चे बघू. Set interval callback फंक्शन कॉल करा. आणि किती सेकंड ना प्रिंट व्हायला पाहिजे. 1 सेकंड नंतर कंटिन्युअस प्रिंट व्हायला पाहिजे. सेट इंटरवल 1000 सेकंड नंतर रिपीट रिपीट होते. सेट इंटरवलचं मिनिंग आहे की थोडाफार इंटरवल देते. एखाद्या काही गोष्टीमध्ये प्रिंट करायचं असेल ना इंटरवल होऊन प्रिंट. तर फर्स्ट काय करू, console.log दिस इज अ मेसेज एव्हरी सेकंड. आता ही गोष्टी रन करून बघू काय होतंय. ऑब्झर्व करा बरं का. 1 सेकंड झाला हा प्रिंट झाला. 2 सेकंड, 3 सेकंड, 4,
पाच बघा, एक एक सेकंडला प्रिंट होत चाललंय, एक एक तोच कंटेंट होत चाललंय ना. कंटिन्यू जो असतोपर्यंत तुम्ही थांबवत नाही तोपर्यंत हा कंटिन्यू चालतो. त्याला थांबवायला क्लिअर इंटरव्हल म्हणून आहे इथे. फक्त कसं थांबवायचं, याला एखाद्या आयडी मध्ये स्टोअर करायचं, कॉन्स्टंट इंटरव्हल आयडी. आणि हे इंटरव्हल आयडी ला काय करायचं, क्लिअर इंटरव्हल मध्ये ठेवायचं बघा. क्लिअर इंटरव्हल आणि ते क्लिअर इंटरव्हल मध्ये आयडी. मग आता अजून एकदा एक्झिक्युशन करा, काय होतंय बघा. मग काहीच आउटपुट येत नाही. तो इथून स्टार्ट झाला, मग एक सेकंडला वेटिंगला दिला, एक सेकंड नंतर तुम्ही सांगतो लगेच ऑफ करायचंय, ऑफ करून टाकलं. दिस इज हाऊ सेट इंटरव्हल अँड सेट टाइम आउट. टेक a 2 minute, just practice yourself. If you have any doubt, let me ask. Set interval, set timeout, clear interval. Attendance link. Okay, same. Simultaneously, I'm going to share attendance link. Yeah, shared with you guys. Explain. Take a 2 minute. Do this to practice. Any doubt, not understand, let me ask. Let me give this code to you guys. Code देतो. Once attendance and this problem solved now, let me give the response done, like something done or yes. Okay, if you have done, then let me go ahead. Now, my plan is to what? Let me create digital watch. Okay, तो वॉच मध्ये तुम्हाला टाइम दिसतंय ना, सेकंड न वाढतंय, मिनिट न वाढतंय. यूआय एवढा फोकस नाही करत. सिंपल एक स्टार्ट बटन घेतो, एक स्टॉप बटन घेतो. एखाद्या स्टार्ट बटनवर स्टार्ट केलं की टायमिंग स्टार्ट व्हायला पाहिजे. ओके. आणि स्टॉप वर बटन केलं की तो स्टॉप व्हायला पाहिजे टायमिंग. आणि सध्याचं टाइम जे आहे ना ते प्रिंट करूया. ऑलरेडी आम्हाला सध्याचं टाइम जे आहे ते प्रिंट करता येतो डेट प्रॉपर्टी यूज करून. हे काम करतो, एक फाईल बनवतो, इंडेक्स डॉट एच टी एम एल फॉर यूआय, बॉयलर प्लेट, सिंपल डिजिटल वॉच.
ओके सिंपल. इथं काय करतो, एखादी ड्यू घेतो, त्याला आयडी देतो, बॉक्स, याच्यामध्ये पी, पी मध्ये आयडी, याच्यामध्ये टाइमर आयडी घेतो आणि इथं टाइम देतो आणि दोन बटन, आयडी स्टार्ट, स्टार्ट घेतलं, स्टार्ट स्टॉप. आणि ह्याला थोडं स्टायलिंग करूया. ठीक आहे, स्टाईल, बॉक्स, हाईट, हाईट किती करू, हाईट लेट मी टेक हाईट 100 px, width 150 px, padding 20 px, text align center, justify content center. आता आउटपुट एकदा चेक करू कसं दिसतंय. इथं असं तर आलंय. ठीक आहे, त्याला बॉर्डर आणि बॅकग्राऊंड म्हणजे मग थोडं लुक शिकवून छान दिसेल. बॉर्डर 2 px, सॉलिड ब्लॅक, बॅकग्राऊंड कलर. एवढं सगळं माहिती आहे तुम्हाला, ही गोष्टी कसं द्यायची आहेत. आणि मार्जिन आउट ऑफ असं आलं, स्टार्ट आणि स्टॉप. ठीक आहे, आणि हे आतलं कंटेंट दिसायला पाहिजे. मार्जिन टॉप 400 px. खूप खाली आला, लेट मी टेक 300. 300 दिला. लेट मी डू फॉर बटन, बटन साठी काही सीएसएस लिहू. विड्थ लेट मी टेक 50 px, हाइट 30 px, मार्जिन 5 px, बैकग्राउंड कलर, ये कलर की वर्ड देखिए, बॉर्डर रेडियस 10% शेड. आता कसं दिसते यूआय, लेट मी चेक यूआय. बघा यूआय असं दिसतोय, तर स्टार्ट स्टॉप. ओके ठीक आहे. डिजिटल वॉट स्टार्ट वर स्टार्ट क्लिक केलं की स्टार्ट व्हायला पाहिजे, स्टॉप केलं की स्टॉप व्हायला पाहिजे. यूआय तर बनवलं आपण, फक्त आता कंटेंटला अटॅच करू. तुम्हाला माहिती आहे कसं एखाद्या ऍक्सेस घेऊन त्यामध्ये कंटेंट पास करायचंय. दोन बटन आहेत ऑलरेडी, ऍड इव्हेंट लिस्नर पण माहिती आहे. त्याला स्क्रिप्ट लिहूया. स्क्रिप्ट टॅग काय करायचं, स्टार्ट बटनवर क्लिक केलं की टाइम पास व्हायला पाहिजे. ठीक आहे, फर्स्ट काय करू, लेट टाइमर एलिमेंट, टाइमर एलिमेंट मध्ये काय करू, किंवा टाइम इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर, त्याच्यामध्ये टाइमर घेतो. जे ही कशाचं काय झालं, ही ऍक्सेस भेटला आता. तर हा दोन्हीचं पण करायचं. एखाद्या बटनवर क्लिक केलं की काय व्हायला पाहिजे, स्टार्ट व्हायला पाहिजे टाइम. काय करू, डायरेक्टच घेऊया, असं काही गरज नाहीये. डॉक्युमेंट डॉट
क्वेरी सिलेक्टर, आयडी आहे, स्टार्ट वर क्लिक केला, ऍड इव्हेंट लिस्नर, तर त्या बटनवर क्लिक केले तुम्ही, मग एक फंक्शन कॉल होतो. ओके, तो फंक्शन कॉल होते, त्या फंक्शन मध्ये हा टाइमर इनर एस्टिमेट मध्ये काय असतं, लेट मी शो. आता आपल्याला फर्स्ट फर्स्ट काय करावं लागेल, डेटचा प्रॉपर्टी एक्सेस करून घेऊ. कारण टाइम पाहिजे ना, करंट टाइम पाहिजे साठी, त्याच्यासाठी ते करूया. लेट, नॉट अ लेट, आता काही नाही, आता काय करायचं, टाइम डॉट इनर एचटीएमएल इक्वल्स टू, काय झालं, लेट मी डू वन मोर टाइम. Why this is working like this? I don't know. इसका वर्क होते ही क्लिक कॉलबैक फंक्शन, constant date equals to new date, टाइम मध्ये दाखवायचे ना, टाइम डॉट इनर एचटीएमएल इक्वल्स टू काय शो करायचं आहे, डेट डॉट टाइम, आजचा सध्याचा टाइम शो करायचं ना, टू लोकल टाइम स्ट्रिंग. मग आता याच्याने काय दिसतो, आता सध्याचा टाइम दिसतो. आता फर्स्ट चेक करू काय होते, एवढं तर वर्क करायला का, याच्यावर क्लिक करतो, टाइम तर दिसतोय बघा. परत टाइम क्लिक करतो, परत चेंज होतो फक्त. आता सेकंड कसं आहे, एक एक सेकंड ना फक्त काय व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे ऑटोमॅटिक. मी स्टार्ट जेव्हा करतो तेव्हा टाइम दिसायलाय, पण हे ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला माहिती आहे, एका सेकंडला हा फंक्शनला वन बाय वन जर रन करायचं असेल तर असिंक्रोनस फंक्शन यूज करा, सेट सेट इंटरव्हल यूज करायचे. काय करणार, सिम्पल, हा दोन्ही उचलून सेट इंटरव्हल मध्ये दिलं तर होऊन जाईल ना काम, एक एक सेकंड नंतर ना. एखादं फंक्शन लिहा, सेट इंटरव्हल फंक्शन, कॉल बॅक फंक्शन, मग हे कॉपी करा आणि हे दोन्ही त्याच्यात ठेवा. आता काय होईल, एका सेकंड नंतर ना तो रिस्टार्ट व्हायला पाहिजे. आता एकदा चेक करू आउटपुटला काय आलंय. हे बघा, स्टार्ट करतो, हे बघा 1920 ऑटोमॅटिकली स्टार्ट झाला. आता टायमिंग डिजिटल क्लॉक सारखं वर्क होत आहे. आता फक्त कशाच राहते, हा स्टॉप करायचं, मला थांबवायचं असेल तर स्टॉप वर बटन क्लिक केलं की ते थांबायला पाहिजे. मग ते कसं करतात, बेसिकली तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, एखाद्या सेट इंटरव्हलला थांबवायचं असेल तर त्याला आयडी द्या, आयडी देऊन स्टॉप बटन वर तुम्ही जर त्याला क्लिअर क्लिअर सेट क्लिअर सॉरी क्लिअर इंटरव्हल फंक्शन कॉल करून त्यामध्ये आयडी दिलं तर तो स्टॉप होते. त्याच्यासाठी काय करा, एखाद्या व्हेरिएबल लेट इंटरव्हल आयडी, इंटरव्हल आयडी डिक्लेअर करा आणि ह्याला आयडी देऊन टाका, इंटरव्हल आयडी इक्वल्स टू. आता ह्याला स्टॉप करायचे ना, कोणत्या बटनवर क्लिक केल्यावर स्टॉप व्हायला पाहिजे, स्टॉपच्या बटनवर, म्हणजे ही ऑन क्लिक इव्हेंट बनवायचे. यासाठी सिंपल, तुम्ही ऑन क्लिक बनवून फंक्शन लिहिण्यापेक्षा काय करा, त्या एलिमेंटला सिलेक्ट करा, क्वेरी सिलेक्टर, स्टॉप डॉट ऍड इव्हेंट लिस्नर, त्या बटनवर क्लिक केले, मग एक फंक्शन कॉल करा. तो फंक्शन काय आहे, क्लिअर इंटरव्हल, आणि इंटरव्हल कोणता थांबायला पाहिजे, इंटरव्हल आयडी. एवढंच करायचं होतं, इंटरव्हल आयडी स्टॉप व्हायला पाहिजे. मग आता चेक करू, एकदा रिफ्रेश करतो, फर्स्ट टाइमर म्हणून आहे, स्टार्ट करतो,
सध्याचा टाइम चालू झाला 7:25 मिनिट 03 सेकंड. स्टॉप करतोय. थांबलो तो 5 सेकंदला. स्टार्ट. रिस्टार्ट विथ दॅट एक्झॅक्ट टाइम. स्टार्ट वर क्लिक केलं की टाइम स्टार्ट होतो. आणि स्टॉप वर क्लिक केलं की स्टॉप होतो. एनी डाऊट? एनी डाऊट, एनी नॉट, काही कन्सेप्ट नाही कळालं, काही कळालं नाही असेल तर मला विचारू शकतात आपण लगेच. जर कळलं असेल तर जस्ट मेन्शन लाईक ड्रॉप और कमिट इन येस येस येस. ओके. हा कोड लेट मी शेअर विथ यू. ओके, थँक यू गाईज. हा, मग मी सीएसएस रिमूव्ह करतो. सीएसएस तुम्ही असेल, कारण ही सीएसएस मुळे मे बी एक्सेप्ट नाही करत, कारण कोड लेंथी घेतोय भरपूर. मे बी सीएसएस रिमूव्ह करतो. सीएसएस रिमूव्ह करून दिलं. सीएसएस तुम्ही अप्लाय करा. कोड शेअर करून दिलाय. त्या कोड मध्ये आता मी क्विकली एक टास्क देतो. एक 5 मिनिट मध्ये होतंय का सांगा मला. झालं तर बेस्टच आहे. त्याचं पण नाही येते गुगल मीट मध्ये शेअर होते. कोड मिळाला असेल तर once try this. After this you can do one thing. There is a one big task. Okay. The task is what? काय करायचं आहे? काउंट मशीन करायचे. काउंट मशीन आता बघा रेस मध्ये वगैरे आपण एखाद्या बटनवर क्लिक करतो, काउंट व्हायला स्टार्ट होतो 1 पासून. 30 सेकंड 40 सेकंद आज कोणी स्टॉप केलं तर स्टॉप होतो. सेम तुम्हाला काय करायचे, काउंट 0 पासून व्हायला पाहिजे किंवा 1 पासून व्हायला पाहिजे. आणि स्टॉप जेव्हा तुम्ही स्टॉप बटन क्लिक करता तेव्हा काउंट थांबवायला पाहिजे. आता मी टायमिंग केले, तुम्ही काउंट करून दाखवा. काउंट 1 2 3 असं काउंट व्हायला पाहिजे. दिस इज अ टास्क फॉर यू. टेक 5 मिनिट 6 मिनिट. सॉल्व दिस. इफ यू सॉल्व लेट मी नो. चॅट मध्ये सांगा. सॉल्व केलं तरी पण चॅट मध्ये सांगा, नाही केलं तरी पण चॅट मध्ये सांगा. यू सॉल्व करू. सॉल्व करू. टास्क कळालाय, मग टास्क सॉल्व करा.
ओके, कोण सेंड केलंय? दिस इज स्विगी. आता मी सेंड प्रोसेस करून दिले होते. लेट मी चेक हर कोड. ओके, अजून एक फाईल बनवतो. task.html. Paste. Vertical and you have created. Let me run this. Start. Let me stop. Cool. Cool. Super. I did not understand how to set time like 1 sec or 2 sec. Okay, let me. Okay. अजून एक एक्सप्लेन करूया. काय कसं आहे सांगू दे का अजून एक. सेट इंटरव्हल सेट टाइम आउट दोन फंक्शन आहेत, बरोबर आहे. सेट इंटरव्हल काय करतो? एका सेकंड किंवा जेवढं तुम्ही सेकंड टाइम देणार आहे तेवढं टाइम नंतर ना एखाद्या गोष्टीला रिपिटेशन करतोय, म्हणजे तो फंक्शन रिरन करून देतो. पूर्ण फंक्शन यातलं आतला कंटेंट जेवढं पण आहे ना तेवढं सगळ्या फंक्शनला अजून एकदा रिरेंडर करताय, अजून एकदा डिस्प्ले करतो. जर तुम्ही हा जर फंक्शन यूज केलं एखाद्या ब्लॉक मध्ये, मग तो आतला कंटेंटला एक एक सेकंड, दोन दोन सेकंड जेवढं तुम्ही इथं टाइम देताल तेवढं सेकंडला तो रिपीटली प्रिंट करत जातो. आता आपण काय केलं इथं, सेम तेच कन्सेप्ट यूज केले. मला काय करायचं होतं, एक सेकंड नंतर ना डेट पुढे जायला पाहिजे. ऑब्व्हियसली इथं इथं बघा तुमचं रिअल टाइम डेट एका सेकंड नंतर ना एक सेकंड वाढवायला, 2 सेकंड, 3 सेकंड, असं 6 सेकंड नंतर 1 मिनिट वाढतो. तसं एक सेकंडला डेट चेंज ऑटोमॅटिक तिकडं व्हायलंय. मला फक्त काय करायचं होतं, एक सेकंड नंतर फक्त रिफ्रेश करायचं होतं डेटला. मग मी फक्त काय केलं, सेट इंटरव्हल मध्ये डेटला रिफ्रेश करून देतो. आतला कंटेंट जेवढा पण आहेत ना तो एक एक सेकंडला रिफ्रेश होतो. हा सेट इंटरव्हल असिंक्रोनस फंक्शन यूज करतो आणि एक सेकंड नंतर ना तो वाढत वाढत जाऊन असं वर्क होतंय सिम्पल. तिथं मी सेट टाइम आउट जर घेतलं होतं ना एकदाच होतो तो. सेट टाइम आउट एकदाच ऑपरेशन करतो, नेक्स्ट टाइम पासून नाही करत. मग सेट इंटरव्हल असं नाहीये. इंटरव्हल थोडं थोडं टाइम देतो, एक सेकंड जे इथं टाइम तुम्ही देतात त्या टाइम अनुसार. आता सेम सेकंड टास्क जे सिद्धीने सॉल्व्ह केले ना त्याने टास्क एकदम सिम्पल कूल मध्ये केलं. ते बघा, काउंट 10. स्टार्ट वर क्लिक केलं की काय व्हायला पाहिजे, त्याने फंक्शन लिहून केलंय स्टार्ट आणि स्टॉप. स्टार्ट फंक्शन मध्ये काय लिहिले होते ते, काउंट इक्वल्स टू 0. जर काउंट, ओके, टेक्स्ट कंटेंट आतलं कंटेंट मध्ये काउंट, सेट इंटरवल कॉल केले काउंट प्लस प्लस, आणि काउंट जे आहे तो काउंट मध्ये दिसायला काउंटच्या आयडी मध्ये. ओके, काउंटच्या आयडी मध्ये दिसतो, एक एक सेकंड नंतर इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. सिम्पल. स्टार्ट विथ 0. आणि जेव्हा तुम्ही थांबवणार आहेत ना तेव्हा तो इथं थांबवतोय फंक्शन कॉल करून. सिम्पल असं लिहिलं ते एकदम. जर थांबवायचं असेल तर, स्टार्ट करायचं असेल तर स्टार्ट वर क्लिक करा, मग हा फंक्शन एक्झिक्युशन होतो. हा फंक्शन एक्झिक्यूट होत आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ठीक आहे, डॉक्युमेंट एलिमेंटनी क्वेरी सिलेक्ट किंवा एलिमेंटनी करा. सिलेक्ट करून त्याच्या आतलं कंटेंट काउंट घेऊन ठेवा फर्स्ट. सेट इंटरवल कॉल करून एक एक सेंटर नंतर ना रिपीट रिपीट करत जावा. किंवा हाच फंक्शन मध्ये कसं करता येते बघा, हा ऑलरेडी फंक्शन लिहिला, त्याच्यामध्ये कसं लिहिता येते सिम्पल. लेट काउंट इक्वल्स टू 0. सेम हा दोन्ही काय करा, कमिट आउट करा. टाइम डॉट इनर एचटीएमएल इक्वल्स टू काउंट, काउंट प्लस प्लस. एवढं एवढं जरी केलं असतं तरी पण ते तसंच काम केलं असतं. बघा, रन करून बघा. इथं इथं टाइमर पेक्षा काय करा, डिजिटल काउंट. ते कसं दिसतंय एखाद्याला रन करू, हेच प्रोग्रामला रन करूया. आय होप नाव तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळायला असेल तर बघा. स्टार्ट करतो, 0 पासून स्टार्ट होते, 1 2 3. स्टॉप करतो, 3ला थांबलाय. स्टार्ट करतो, परत ते समोर स्टार्ट होते. कळाला? एकदम सिंपल आहे, जास्त हार्ड नाही.
फर्स्ट तुम्ही त्या एलिमेंट मध्ये पास करायचं शिका. एकदा पास केलेत ना, फक्त त्याला सेट इंटरव्हल मध्ये आणून सोडा, तेवढंच. सेट टाइमर सेट इंटरव्हल मध्ये त्या ब्लॉकला उचलून ठेवायचं. एवढंच करतोय, एक एक सेकंडला एवढं आतलं मध्ये जेवढं ब्लॉक आहेत ना, तेवढं रिपीट रिपीट करतो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? कळालं असेल तर आता नेक्स्ट कन्सेप्टला जाऊ, दॅट इज ट्राय कॅच ब्लॉक. असिंक्रोनस मध्ये आपण यूज करतो ट्राय कॅच ब्लॉक. डॉट त्याच्यामध्ये लिहितो असिंग अवेट ट्राय कॅच. एपीआय वगैरे जेव्हा कॉल करतो ना, एपीआय क्रिएट म्हणा, कॉल करायचं असेल तर हा चार गोष्टी यूज करतात. क्रिएट करताना पण यूज करतात, सॉल्व्ह करताना. असिंग अवेट काय असतो ऑलरेडी असिंगचं माहिती आहे. एखादं फंक्शन डिक्लेअर करतो, फंक्शन फॅच डेटा नावाचं फंक्शन डिक्लेअर करतो. ऑब्विसली डेटा असल्यामुळं डेटाला फेच व्हायला टाइम तर लागणारच आहे. मग टाइम लागत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हा फंक्शनला असिंक्रोनस करावं लागेल. इथे तर तुम्ही सेट इंटरव्हल सेट टाइमर तर यूज करू शकत नाही ना. असं आहे. इथं तर डायरेक्ट तुम्हाला सांगावं लागेल हा फंक्शन असिंक्रोनस आहे. कॉन्स्टंट रिस्पॉन्स, हा रिस्पॉन्स मध्ये वेट करवा. ओके. कधीपर्यंत, जो तोपर्यंत फेच डेटा होत नाही. इथं एपीआय युआरएल असेल. मग या एपीआय वर बॅकएंडचा युआरएल असतो. मग बॅकएंडचा युआरएल मधून फेच होत तोपर्यंत वेट करा. फेच काय आपण ते उद्या बघू. आता ही जे ब्लॉक आहे ना, ही काय करतो, एखाद्या एपीआय युआरएल थ्रू डेटा जर कॉल करायचा असेल तर असिंक्रोनस फंक्शन आहे म्हणून ऑलरेडी सांगितलंय. हा फेच होत तोपर्यंत वेट करतो आणि वेट झालं की याला प्रिंट करतो, असं काम होते. मग ह्यालाच आपण ट्राय कॅच मध्ये लिहितो. ट्राय कॅच चे ब्लॉकचा सिंटॅक्स कसा आहे? ट्राय, ट्राय मध्ये हे ट्राय मध्ये ठेवा जे ऍक्च्युअल काम करायचे. कॅच मध्ये, कॅच मध्ये जर एरर येत असेल मग कॅच यूज करतात. कन्सोल डॉट लॉग एरर फेचिंग डेटा. ट्राय कॅच ब्लॉक फक्त प्रॅक्टिस करा आज. ओके, आज प्रॅक्टिस करून घ्या. आणि काल पण तुम्हाला मी ते गोष्टी सांगितलेलं होतं कोणचं, मागच्या सेशन मध्ये. काल yesterday तर सुट्टी दिलं होतं, त्याच्या अगोदर पण मंडेचं सेशन मी रेकॉर्ड अजून नाही शेअर केलंय. त्या सेशन मध्ये पण काही गोष्टी इम्पॉर्टंट सांगितल्या. ते गोष्टी पण अजून एकदा व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये काही गोष्टी प्रॅक्टिस करा. ही जी मी आता शिकवलेत ना, ऍडव्हान्स लेवल आहे, हे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट करताना फेस येतील सगळ्या गोष्टी. आजपर्यंत एवढं इथंच क्लोज करू. ठीक आहे.